संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। यावेळी देशमुख कुटुंबियांनी संबंधित प्रकरणावर मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर भूमिका मांडली आहे। यावेळी फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांना संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोरात कठोर शिक्षा देऊ असं आश्वासन दिलं। यावेळी सुरेश धस, नमिता मुंदडा हे आमदार सुद्धा उपस्थित होते। सुरेश धस आणि नमिता मुंदडा हे बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार आहेत। फडणवीसांनी नेमकं काय आश्वासन दिले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। संतोष देशमुख प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांना दिले। देशमुख प्रकरणी आरोपींना कठोर कारवाई होणार, गँग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही। खरं तर या प्रकरणानंतर बीड मधल्या गुन्हेगारीचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय, त्यावर सुद्धा मुख्यमंत्री बोललेत। देशमुख कुटुंब म्हणेल त्या अधिकाऱ्यांना एसआयटी मध्ये घेणार, हे महत्त्वाचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। बीड मधील व्यावसायिकांना सुद्धा भेटणार। आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली, आम्हाला न्याय पाहिजे। त्याची राजीनाम्याची मागणी होते तर राजीनाम्यासंदर्भात काय ते बघतील, ते मग त्यांना ते निर्णय घेतील, ते मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील। मला फक्त मला न्याय केलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडे, काय काय निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे, त्यांनी हो बोलले। त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणीही असलं, किती मोठं असलं तर त्यांना 100% ह्याच्यात शिक्षा होणार, हे त्यांनी शब्द दिला।